brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. जालन्यात सिलेंडर घेण्यासाठी आलेल्या ग्राहक आणि गॅस एजन्सीतील कर्मचाऱ्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. जालन्यातील मामाचौक परिसरात असलेल्या एका गॅस एजन्सीत ही घटना घडली आहे. तर दुसरीकडे जालन्यातील रामनगर परिसरात चोरट्यांनी डल्ला मारत सुमारे 110 गॅस सिलेंडर लंपास केलेत. रामनगरच्या उठवत शिवारातील आनंद गॅस एजन्सीचं गोदाम शनिवार आणि रविवार असं 2 दिवस सुट्टीमुळे बंद होतं. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्री गोदामाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरगुती तसेच व्यावसायिक वापरातील मिळून सुमारे 110 गॅस सिलेंडर चोरून लंपास केलेत. या सर्व सिलेंडरची किंमत सुमारे 4.5 लाख रुपयांच्या आसपास असल्याचं बोललं जात आहे. चोरी केलेल्या सिलेंडरमध्ये 96 घरगुती लाल रंगाचे सिलेंडर, 12 निळ्या रंगाचे व्यावसायिक सिलेंडर, 5 किलोचे 2 व्यावसायिक सिलेंडर अशा एकूण 110 गॅस सिलेंडरचा समावेश आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर चोरायला बराच वेळ लागला असावा. त्यामुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. स्थानिक नागरिकांकडून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होतीये. एकीकडे गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना भर उन्हात ताटकळत उभं राहावं लागत असल्याने त्यांचा नाहक मनस्ताप होतोय. मागच्या 5 ते 6 दिवसांपासून जालन्यात घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. जालन्याहून गौरव साईसोबत मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.